लोकसंख्या वाढते पण तिच्यावर नियंत्रण कसं येतं? याचं उत्तर आहे लोकसंख्या सिद्धांत. लोकसंख्या वाढली की नेहमीच समस्या निर्माण होते का? याचं शास्त्रीय स्पष्टीकरण देणारा सिद्धांत कोणता? तर चला जाणून घेऊयात तो सिद्धांत कोणता आहे. लोकसंख्या सिद्धांत हा जिओग्राफी त्याचबरोबर इकॉनॉमिक्स मधला छोटा पण खूप महत्त्वाचा घटक आहे. यावरती परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो. तर आता आपण या ठिकाणी बघणार आहेत की डेमोग्राफिक ट्रान्झिशन आणि त्याच्या 5 अवस्था कोणकोणत्या आहेत. तर चला मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GSN इन्स्टिट्यूटमध्ये. तर बघूयात लोकसंख्या बदलाच्या त्यानंतर डेमोग्राफिक ट्रान्झिशन त्या 5 अवस्था कोणकोणत्या आहेत. माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. हा सिद्धांत काय सांगतो बघा. हा सिद्धांत थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये त्यांच्या अँड इज ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या ग्रंथात मांडला. त्यांच्या मते मानवाची पुनरुत्पादनाची क्षमता ही पृथ्वीच्या अन्न पुरवठ्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते, असं त्यांचं म्हणणं होतं. आता यामध्ये काही महत्त्वाचे मुख्य मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. ते म्हणजे लोकसंख्येची वाढ. लोकसंख्या जॉमेट्रिक गतीने वाढते, म्हणजेच ती दर 25 वर्षांनी काय होत असते, तर दुप्पट होत असते, असं त्यांनी सांगितलेलं आहे लोकसंख्येची वाढ. फॉर एक्झाम्पल बघा, 1, 2, 4, 8, 16, 32, 64 या जॉमेट्रिक पद्धतीने लोकसंख्येची वाढ ही होत असते. आणि अन्नधान्याची वाढ ही अन्नधान्याचे उत्पादन अर्थमॅटिक गतीने वाढते. फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या पद्धतीने ही अर्थमॅटिक गतीने काय असते, तर अन्नधान्याची वाढ होते आणि जॉमेट्रिक पद्धतीने ही लोकसंख्येची वाढ होताना आपल्याला दिसते, असं माल्थस यांचं म्हणणं होतं. पुढे बघा, माल्थस सिद्धांतातील असंतुलन. आता यामध्ये बघा, लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांच्यात तीव्र असंतुलन निर्माण होते. यामुळे समाजात पुढील समस्या वाढतात. आता बघा, गरिबी, उपासमार आणि बेरोजगारी. आता साहजिकच आहे, जर लोकसंख्या जास्त झाली आणि अन्नधान्याचा जर तो पुरवठा कमी असेल तर गरिबी आणि उपासमार आपल्याला साहजिकच दिसणार आहे. उपासमार तर दिसणारच आहे, त्याचबरोबर गरिबी सुद्धा दिसेल, बरोबर. त्यानंतर बेरोजगारी वाढेल. हे काही आपल्याला समस्या आपल्याला दिसतात. आता लोकसंख्या वेगाने वाढते, अन्नपुरवठा मर्यादित गतीने वाढत असतो. लोकसंख्या ही वेगाने वाढते पण अन्नपुरवठा हा मर्यादित गतीने वाढत असतो. आपण बघितलं, लोकसंख्या ही जॉमेट्रिक पद्धतीने तर अन्नपुरवठा हा अर्थमॅटिक पद्धतीने वाढत असतो. ओके. त्यानंतर बघा, लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाचा सिद्धांत. आता हा सिद्धांत अधिक आधुनिक आणि वास्तववादी मानला जातो. हा सिद्धांत प्रामुख्याने थॉम्सन आणि नॉटेस्टाईन यांनी मांडला. आता या सिद्धांतात आर्थिक विकासासोबत देशाच्या लोकसंख्येमध्ये कसे बदल होतात हे स्पष्ट केलेले आहेत. यालाच आपण थेरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन असं म्हणतो. यामध्ये त्यांनी 5 अवस्था सांगितलेल्या आहे लोकसंख्या बदलाच्या. आता आपण त्याच बघणार आहे एक एक स्टेप बाय स्टेप. बघा, संक्रमण सिद्धांताचे टप्पे. पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर टप्पा, यालाच आपण हाय स्टेशनरी म्हणतो. या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही खूप जास्त असते. का जास्त असते त्याचं कारण बघूयात. वैद्यकीय सुविधांचा अभाव, म्हणजे या ठिकाणी मेडिसिन वगैरे या गोष्टींचा अभाव असतो, बरोबर. अज्ञान असतं, शिक्षण पुरेसं नसतं, एवढं शिक्षण त्या ठिकाणी नसतं. अंधश्रद्धा, त्यानंतर गरिबी, साथीचे रोग, कुपोषण हे कारण आहेत. आणि याचे परिणाम जर बघितले तर लोकसंख्या स्थिर किंवा संथ गतीने वाढते. आता उदाहरणार्थ पूर्व औद्योगिक काळातील देश, आपण यासाठी उदाहरण जर बघितलं तर पूर्व औद्योगिक काळातील देश आहे ते या अतिशय स्थिर टप्प्यामध्ये हाय स्टेशनरीमध्ये येतात. त्यानंतर बघा, दुसरा टप्पा बघा, आरंभीचा विस्तारणाचा टप्पा. अर्ली एक्सपांडिंग. वैशिष्ट्ये, जन्मदर उच्च राहतो पण मृत्यूदरात वेगाने घट होते. आता तुम्हाला या ठिकाणी साहजिकच आहे की जन्मदर जर उच्च राहतोय आणि मृत्यूदरात जर घट होते तर या ठिकाणी मेडिसिनच्या ज्या सुविधा आहेत त्या वाढलेल्या आपल्याला दिसतील. बघा परिणाम बघा, हा लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा आहे. यामध्ये जी लोकसंख्या आहे ती खूप वेगाने वाढते. या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट होत असतो, म्हणून याला आपण लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा सुद्धा म्हणतो. वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो, पण सामाजिक मानसिकतेमुळे जन्मदर चढतच राहतो. फॉर एक्झाम्पल बघा, अनेक विकसनशील देश या टप्प्यातून गेलेले आहेत. आता आपण आपल्या भारताचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो, इंडिया. की 1921 ते 1951 मध्ये जी आपली अवस्था होती, हा लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा आपण या ठिकाणी म्हणतो. अर्ली एक्सपांडिंगचा टप्पा जो आहे, विस्तारणाचा टप्पा, आपण 1921 ते 1951 मध्ये आपली भारताची लोकसंख्या खूप जास्त झपाट्याने वाढलेली आहे. त्यामुळेच आपण 1976 मध्ये नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी राबवली होती. ओके. बघा पुढं, तिसरा टप्पा, नंतरचा विस्तारणाचा टप्पा, लेट एक्सपांडिंग. वैशिष्ट्ये जर बघितली तर जन्मदर वेगाने कमी होऊ लागतो आणि मृत्यूदर आधीच कमी झालेला असतो. आता यामध्ये बघा, जन्मदर वेगाने कमी होऊ लागतो आणि मृत्यूदर आधीच कमी झालेला असतो. याचे कारणे जर बघितले तर शिक्षणामध्ये सुधारणा या ठिकाणी झालेली दिसते. शिक्षण, त्यानंतर शहरीकरण, कुटुंब नियोजनाच्या साधनांचा प्रसार झालेला दिसतो. त्यानंतर लहान कुटुंबाला प्राधान्य दिलेलं असतं. बघा, हम दो हमारे दोन पॉलिसी राबवलेली होती इंडियामध्ये सुद्धा, तुम्ही बघितलं असेल तर. ही आहे नंतरचा विस्तारणाचा टप्पा, म्हणजे लेट एक्सपांडिंग, तिसरा टप्पा आपण त्याला म्हणतो. परिणाम जर बघितले तर लोकसंख्या वाढीचा वेग या ठिकाणी मंदावतो. ठीक आहे. लोकसंख्या या ठिकाणी खूप मंद गतीने या ठिकाणी वाढत असते. त्यानंतर पुढे बघा, चौथा टप्पा, कमी स्थिर टप्पा, लो स्टेशनरी. आता या ठिकाणी वैशिष्ट्य जर बघितले आपण तर
जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अत्यंत कमी पातळीवरती येतात. म्हणजेच जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही अत्यंत कमी पातळीवरती येतात. आता परिणाम जर बघितलं तर लोकसंख्या पुन्हा एकदा स्थिर होते. पण ही स्थिरता उच्च जीवनमानासह असते. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं फॉर एक्झाम्पल अमेरिका किंवा उत्तम विकसित देश या ठिकाणी उच्च जीवनमानासह ही लोकसंख्या स्थिर राहते. म्हणजे या ठिकाणी काय आहे की लोकसंख्या पण एकदम लिमिटेड आहे आणि त्यांना ज्या काही सुविधा लागतात दैनंदिन जीवनातल्या त्या सुद्धा एकदम उच्च असतात. म्हणजे लक्झरी लाईफस्टाईल जेवण जगू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्या लिमिटेड असते, त्याचबरोबर त्यांना सुविधा सुद्धा काय असतात तर पुरेशा असतात. म्हणजे त्यांना व्यवस्थितरित्या त्या गोष्टी पुरत असतात आणि त्याच गोष्टीमुळे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मागणी सुद्धा कमी असते. त्या मागणी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी किंमत सुद्धा वाढत नाही. आता आपण जर इंडियाचं जर उदाहरण घेतलं तर इंडियामध्ये काय आहे लोकसंख्या खूप जास्त आहे, मागणी सुद्धा खूप जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी काय होत असते किंमत वाढ कमी जास्त होत असते. ठीक आहे, या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. पण आतापर्यंतचा इतिहास आहे की आतापर्यंत किमती ह्या वाढतच गेलेल्या आहेत, कमी झालेल्या नाही. ठीक आहे, पुढे बघा. पाचवा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा, याला डिक्लाइनिंग स्टेज असं म्हणतो आपण. वैशिष्ट्य जर बघितलं तर काही देशांमध्ये जन्मदर हा मृत्यू दरापेक्षाही कमी होतो. ओके, बघा या ठिकाणी जन्मदर हा काय आहे मृत्यू दरापेक्षाही कमी होतो. म्हणजे मृत्यू जास्त होतात पण जन्म होतच नाही, म्हणजे कमी होतात. ओके, बघा परिणाम लोकसंख्या वाढण्याऐवजी घट लागते आणि वृद्ध लोकांचे प्रमाण या ठिकाणी वाढते. का? कारण या ठिकाणी जन्मच घेत नाही नवीन लोक, तर या ठिकाणी वृद्धांचे प्रमाण खूप जास्त असते. बरोबर. फॉर एक्झाम्पल जपान, जर्मनी आणि स्वीडन या देशांमध्ये काय आहे तर ऋणात्मक वाढीचा टप्पा डिक्लाइन स्टेज आपण म्हणू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी वृद्ध लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी काय आहे तर ऋणात्मक वाढीचा टप्पा आहे डिक्लाइन स्टेज. ओके, तर लोकसंख्या सिद्धांताचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. ओके, लोकसंख्या सिद्धांताचा मुख्य आधार काय आहे, त्याचे टप्पे काय काय आहेत, कोणी सिद्धांत मांडला, काय काय सांगितलं, आपण सर्व गोष्टी या ठिकाणी बघितल्या. तर अशाच एक्झाम ओरिएंटेड कन्सेप्टसाठी जीएसएन इन्स्टिट्यूटला सबस्क्राईब करा आणि एमपीएससी तयारीत एक पाऊल पुढे राहा. भेटूयात पुढच्या इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.